आणि डॉल्फिन स्पॉट कव्हर केल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहे बटरफ्लाय बीच. चलो, बायकोसाठी मस्तपैकी एक ओला बुक केलेली आहे. हे घे तुझी कन्व्हर्टेबल ओला. माहिती ना, लग्नात हीच होती आपल्याकडे. सो हा आहे बायना बीच. बायना बीचला आणलेलं आहे बायकोला. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams, we all want things, but what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be, and do you believe you can do anything, but what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be. Happy birthday. Thank you. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द जेल. सॉरी नॉट जेल. वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. मी दीपक वाघ आणि आजचा नवीन दिवस. ॲक्च्युली ना, नवीन दिवसाच्या पेक्षा मी जास्त बोलेल. दिस इज द लास्ट डे इन पॅलोलियम बीच. तर ह्या रिसॉर्टवरून सुद्धा, किंग विला रिसॉर्टमधून सुद्धा आम्ही आज चेकआउट करत आहे. सो चेकआउट केल्यानंतर अजून एका नवीन ठिकाणी जाणार आहे. पण चेकआउट करायला 11चा टायमिंग असतो आणि आता वाजलेले 7. सो मॉर्निंग आपली पॅलोलियम बीचला झालेली आहे आणि आपण आहे ना काहीतरी की वेगळा प्लॅन केलेला आहे. म्हटलं की आपण बीचला आलेलो आहे. हां, लंच डिनरमध्ये फिश खाऊन झालेली आहे. मग जराशी बघून सुद्धा घेऊ. आता आहे ना एक इतकी एक्साइटिंग गोष्ट करणार आहे, ज्याच्यामध्ये ॲडव्हेंचर आहे, ज्याच्यामध्ये थ्रिल आहे, ज्याच्यामध्ये बोट राईड आहे आणि खूप सारे बीचेस. सो लेट्स सी की काय काय करता येतं. बाकी तुम्हाला जर काही मिसिंग वाटत असेल आणि तुम्ही जर आमचे मागचे ब्लॉग बघितले नसेल तर नक्कीच चेकआउट करा. हे सगळी लिस्ट आहे इथे, सगळे चेक करा आणि खूप मजा येते. आपले सगळे ब्लॉग फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि वीकला अल्टरनेटिव्ह डेजला येत आहे. चलो, थँक यू. आणि पोहोचलेलो आहे आपण आपल्या बोटिंग स्पॉटला आणि इथून आपली बोट. सो एक बोट राईड आहे. त्या बोट राईडमध्ये मी, बायको आणि आम्ही जाणार आहे एका बोट राईडवर. तिकडे ना 3-4 लोकेशन आहे. तुम्हाला 1 बाय 1 दाखवताच मी सांगेल की कोणते कोणते लोकेशन काय काय आहे. चलो, सो आपली बोट राईड सुद्धा सुरू झालेली आहे. हे बघू शकतात, मी आलेलो आहे बोटवर. आम्ही खूप लिमिटेड लोक आहे, बायको आणि एक आणखी कपल आहे. सो मस्तपैकी बोट आमची जस्ट निघालेली आहे आणि ही बोट जाणार नदी अके पार. हे सगळ्या लाटा चिरत 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 आम्ही जाणार आहे. सो जे आहे ना आपण बटरफ्लाय बीच कव्हर केलेलं लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्ये, त्या बटरफ्लाय बीचला आपण बाय बोट जाणार. मी तुम्हाला सांगितलेलं की 2-3 वे आहे. एक ट्रेकिंग असते, एक बाईकने आम्ही गेलेलो आणि एक हा वे. सो बोट अशी मस्तपैकी जाणार आणि बटरफ्लाय बीच. वाव, त्यानंतर पण बऱ्याच गोष्टी आहे. सो स्टे ट्यून अँड एन्जॉय द शो. We were rolling with the waves, let them crash down on me, and you showed me the
way. The best things in life are free. We didn't know that it was magic while we had it. I wish I could go back and change the way I acted. Sometimes a happy story has an ending tragic, but I'm still thankful. सो बटरफ्लाय बीचच्या अगोदरच आम्ही ना पॅलोलियम बीच आहे आपल्या इथं स्टे होता, त्या स्टेच्या जवळच आलेलो आहे कारण की इथं आपल्याला डॉल्फिन दिसायला सुरू झालेले आहेत. वाव. आणि डॉल्फिन स्पॉट कंप्लीट झाल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहे बटरफ्लाय बीच. We were rolling with the waves, let them crash down on me, and you showed me the way. The best things in life are free. आणि पोहोचलो आहे आम्ही हनीमून बीचला. अरे वा, थोडेसे पाण्याची लेवल जास्त आहे त्यामुळे जास्त बीच एरिया आपल्याला दिसू शकत नाहीये. ईगल, वो तो दगड बघा, तो एकदम आहे ना कासवारखा दिसतोय. वॉट अ स्पॉट. बायको तर समोर बसलेली आहे पण मी, अरे एक नंबर राव, काय व्ह्यू आहे माझा, काय व्ह्यू आहे. आणि आम्ही पोहोचलो आहे एका मंकी आयलंड. मला तर असं वाटतं की ना मंकीचा आणि माझा काहीतरी सीन आहे कारण की ना मला मंकीज खूप आवडतात. मला तर इच्छा होती की ना मी आता हातावर आहे ना मंकीचा टॅटू करून घेऊ, पण जाऊ दे म्हटलं. A few moments later. वाव, व्हॉट अ राईड इट वॉज. काय मजा आली, म्हणजे इतकी साऱ्या गोष्टी बघितल्या. बटरफ्लाय बीच परत बघितलं, त्याच्यानंतर डॉल्फिन बघायला मिळालं. लिटरली कपलमध्ये पण डॉल्फिन फिरत होते. आणि त्यानंतर एक गोष्टी अशा वाढत गेल्या आणि मला जे व्ह्यू मिळालेलं आहे तुम्हाला तर मजा झाली असेल. तर हे सगळं पॅकेज वगैरे ना, हे तुम्हाला जर याची इन्फॉर्मेशन हवी असेल ना तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मी शेवटी सगळं डिटेलमध्ये सांगेल, किती लागले, कसे लागले, किती लांब आहे, काय आहे. आता सध्या आहे ना चेकआउट करायचा टाईम आलेला आहे. तर आम्ही आलेलो आहे परत आमच्या किंग्स विला रिसॉर्टच्या इथे. पहिले म्हटलं की पहिले नाश्ता करून घेऊ, बेस्ट नाश्ता, आणि खाल्ल्यानंतर मग पुढच्या जर्नीची सुरुवात होणार आहे. कारण की चेकआउट केल्यानंतर आपण एक नवीन लोकेशनला जाणार आहे, जे तुम्हाला मी लवकरच सांगेल. तर त्यासाठी पहिले पेट पूजा, फिर काम तुझ्या. काय का बायको? थैंक यू, बहुत अच्छा बना था, बहुत सही बना था. आणि चेकआउट करायचा टाइम आलेला आहे. एक नंबर स्टे होता यार, किंग्स विला रिसॉर्ट. आणि याबरोबरच एक आहे ना सॉल्ट अँड पेपर रेस्टॉरंट. सो मस्त आमची मजा येऊन जायची. की आम्ही फिरायचो, सकाळ दुपार संध्याकाळ फिरायचो मस्तपैकी. इव्हिनिंगला आलो
मस्त सनसेट झाल्यानंतर इथं आल्यानंतर आमचा नाश्ता वगैरे पण ते मस्त होऊन जायचा. सो आम्हाला तरी इथला स्टे खूप आवडला. आणि म्हणजे आमच्या साईडने तुम्हाला रेकमेंडेशन असेल की तुम्हाला जर पॅलोलिम बीच साईडला यायचं आहे आणि इथले सगळे म्हणजे साऊथ गोव्यातले सगळे तुम्हाला जर लोकेशन कवर करायचे असेल तर तुम्ही इथे येऊन सगळे जवळपास पडतात. म्हणजे तुम्हाला पॅलोलिमपासून या पुढच्या साईडला जिथे आहे आपलं गालगी बागा साईड आणि तुम्हाला जर बटरफ्लाय बीच आणि केप गोवा आणि हे सगळे गोष्टी कवर करायचे तुम्हाला इथून हा सेंटर पडतो. इथे जवळच पेट्रोल पंप आहे. बाकी ठिकाणी 7-7 किलोमीटर जावं लागतात. इट्स अ गुड चॉईस. माझ्याकडून तरी रेकमेंडेशन. चलो बायकोसाठी मस्तपैकी एक ओला बुक केलेली आहे. हे घे तुझी कन्व्हर्टेबल ओला. माहिती ना लग्नात हीच होती आपल्याकडे. फक्त लाल कलर होता आता ब्लॅक कलर आहे. चल चलो बसो बसो बसो. सेल्फ ड्रायव्हिंग आहे ओला. हो फायनली आम्ही आमच्या लास्ट आणि फायनल डेस्टिनेशनला आलेलो आहे. ओ हो 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 भाई साहब. चलो बायको. अरे वा सगळंच आहे. आमच्या रूमच्या बाहेरच टेबल एक्वा. वा चलो अभी होगी होम टूर. सो यावेळी AC रूम घेतलेला आहे आणि हा आमचा वा वा व्हॉट अ स्पेशियस रूम. म्हणजे खतरनाकच फील आलेली आता. एक नंबर. एक छानसा मिरर दिलेला आहे. हा आणि आम्ही स्पेसिफिकली टेरेस म्हणूनच घेतलेला आहे. आपल्याला टेरेसची आवड आहेच आहे. म्हटलं गोव्यामध्ये कशाला त्याला थांबवू. सो हा आहे. अरे लॉक केलेले. हा 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 हा. व्हॉट अ व्ह्यू. व्हॉट अ व्ह्यू. रूम तर वा एक नंबर आहे. म्हणजे असं आल्याला असं वाटतं की काय रिलॅक्सिंग फुल रिलॅक्सिंग असणार आहे. सोफासुद्धा आहे आपल्याला रूमला. एक एक्स्ट्रा सोफा दिलेला आहे. सोफा म्हणा काय महाराजा चेअर्स म्हणा काय AC म्हणा काय. दोन अलमिरा दिलेले. बायको एक माझी एक तुझी. TV सुद्धा आहे. राहायचं बघू आपण. आवडलं तर अजून 4-5 दिवस राहून घेऊ. वॉशरूम नाही बघितला. अरे वा काय फील आहे. सही सही सही. मला मिरर आवडलेला आहे. मिरर एकदम झकास. फुल मिरर. फुल होमली फील येते. कधी वाटलं आता आम्हाला सध्या आहे ना असं झालं की या प्रवासामध्ये आणि वातावरण चेंजेसमुळे ना खूप घाम येतो. मग कधी कधी अचानक पाऊस पडून जातो. कधी थंडी वाजते. तुम्ही बघितलं तुमचे ब्लॉग. त्यासाठी इथे मस्तपैकी किटली आहे. पाणी गरम करून पिऊ शकतो. चहा कोरा चहा सगळं वो. आणि बघता संध्याकाळसुद्धा झाली. राव हे गोव्यामध्ये ना एक सीन वेगळाच आहे की गोव्यामध्ये संध्याकाळ आणि सनसेट खूप लवकर होऊन जातो. सनराईज नॉर्मलच टाईमला होतं असं मला वाटतं. तरी आता निघालो आहे बाहेर. बघू एक मस्तपैकी बाईक हायर करू. टाईम आता इतका लेट झालेला आहे. बीचला जाऊन तर अंधारच असणार आहे. पण तरी भटकायची आपली इच्छा आहे. काहीतरी वेगळं बघायची इच्छा आहे. आलेलो आहे एक दिवस इथं. तर सध्या आम्ही आलेलो आहे डेबोलीम एअरपोर्टच्या जवळच आम्ही स्टे केलेला आहे. कारण की आपली
फ्लाईट डेबोलिमपासून आहे. आम्ही जेव्हा आलो तेव्हा मोपा होतं, आता हे गोवा इंटरनॅशनल आमची फ्लाईट असणार आहे. सो त्यासाठी म्हटलं जवळपासचा एरिया आपण बुक करून घेऊ, निघताना सोपं पडेल, पोचायला सोपं पडेल. पुण्याला सुद्धा आपला एअरपोर्ट जवळच आहे. तर म्हटलं बघू असं काहीतरी करू. आता बघा सुनसान गली झालेली, अंधार, कोणीच नाही दिसत आहे. पण यार एकदम मस्त मजा येते, कारण की गोव्यामध्ये आलेलो आहे आपण. दिवस आपला इतका भारी सुरू झालेला. तुम्हाला कसं वाटतंय ते पण नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगत राहा आम्हाला. आमचे सध्या आहे ना स्ट्रेप्सिल्स खाऊन दिवस जात आहे, कारण की हे वातावरण माझ्यापेक्षा बायकोला जास्त सूट नाही झालेलं आहे. गरम थंड, गरम ऊन असतं आणि रात्री थंड आणि वरून पाऊस पण पडतो. वरून पाऊस पडलेला होता. सो ना एकदम असं अल्टिमेट वेदर चेंजेस झालेले, आणि त्यामुळे ऑब्व्हियसली बॉडीवर परिणाम पडेलच पडेल. तर ते सुद्धा चालू आहे आमचं. सो स्ट्रेप्सिल्स खाऊन, गोव्याचे फूड खाऊन आम्ही आमचे दिवस मस्त घालवतोय. तुम्हाला कसं वाटतं हे नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बाकी गोवा आमच्या नजरेने बघत राहा. मस्तपैकी आमची गाडी सुद्धा घेऊन झालेली आहे पटापट आम्ही, कारण की आता आपल्याला थोडाच वेळ, ते बघा तो वाजलेले, आपल्याला गाडी भेटलेली आहे. आणि आम्ही मस्तपैकी पटकन गाडी काढून एका बीच साईडला आलेलो आहे. पण बीचच्या बाहेर बघतो तर काय, सो आज शनिवार आहे आणि शनिवारी मंदिरात सुद्धा गर्दी. बीचच्या एक्झॅक्टली बाहेरच आहे. सो हा आहे बायना बीच. बायना बीचला आणलेलं आहे बायकोला आणलंय बायना बीचला. वा वा वा, बघ ना. हा ना, तो गेला. पण काय नाही, याचा आता रिमोट असतं बघ, याचा आता रिमोट आहे या मुलाकडे, आणि तो त्याला चालवतोय. त्याला वाटत आहे की तो चालवतोय, पण तसं काही नाही आहे. मी काय म्हणतोय, बीच साईडला आलेलो आहे, पण संध्याकाळ झालेली. आपण पहिले चहा पिऊन घ्यायचं का? वटचे चलो मग. चहा तर आपल्याला मागेच मिळून जाईल. मागे बघ बरेच. हां, कोणता ग? हां, तो ब्रिज आहे. मी ऐकलं की ह्या बीच समोर जवळच आहे ना एक गार्डन आहे, फेमस गार्डन आहे, जापनीज गार्डन. सो आपण तिकडे सुद्धा ट्राय करू. पण अंधार झाला आहे तर बघू कसं करता येतं. मे बी तो गार्डन होऊ शकतो, मे बी ते ब्रिज. छान असतं ना, खूप छान हवा येतं वगैरे असं काहीतरी मी ऐकलंय. पहिले पण चहावर बसू, त्यांना पण विचारून घेऊ की काय आहे बाबा, कसं सीन आहे, तसं करू. चलो बाय, आते फिर से. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not even that paid. I need a change in my life, cause I don't feel alive, and there's nothing that makes me